जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात पोलीस भरती 2024 संदर्भात प्रश्नसंच 7. या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या पोलीस भरतीची तयारी करून घेत आहोत व लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा डिटेलमध्ये सराव करत आहोत. जर काही विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलवरती RRB NTPC म्हणजेच भारतीय रेल्वे भरती NTPC संदर्भात देखील प्रश्नसंच सुरू आहेत, तर ते देखील तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा प्रश्न पहिला, भारतीय सांख्यिकी संस्था कोठे स्थापन केली गेली? पर्याय आहेत अ. मुंबई, ब. पुणे, क. कोलकाता, ड. दिल्ली. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. कोलकाता येथे भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना करण्यात आली. 17 डिसेंबर 1931ला PC महालनोबिस यांनी कोलकाता येथे या सांख्यिकीय संस्थेची म्हणजे शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेला इंग्लिशमध्ये ISI म्हणजेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट असे देखील म्हटले जाते. परंतु जो आपण उत्पादकांवरती जो ISI मार्क पाहतो ती आणि ही संस्था वेगवेगळी आहे. जो उत्पादकावरती ISI मार्क असतो त्याला राष्ट्रीय मानक संस्था असे म्हटले जाते. ही संस्था उत्पादनांना गुणवत्ता प्रदान करते. तर आपण जे आता प्रश्नामध्ये पाहत आहोत ती ISI संस्था ही एक शैक्षणिक संस्था आहे व तिला भारतीय सांख्यिकीय संस्था असे म्हटले जाते. त्यामुळे दोन्ही संस्थेमध्ये फरक आहे. प्रश्न दुसरा, जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. उंट, ब. घोडा, क. बैल, ड. हत्ती. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. बैल. जल्लीकट्टू हा खेळ बैल या प्राण्याशी संबंधित आहे. हा खेळ तमिळनाडू राज्यामध्ये पोंगल उत्सवाच्या वेळी खेळला जातो. या खेळामध्ये एक असा चिडलेला किंवा बेभान असा बैल असतो ज्याच्यावर स्पर्धकांना नियंत्रण मिळवायचे असते. जर ते स्पर्धक त्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत तर बक्षिसाची रक्कम ही बैलाच्या मालकाला दिली जाते. अशा प्रकारचा हा जल्लीकट्टू खेळ तामिळनाडू राज्यामध्ये खेळला जातो. 2006मध्ये या खेळावर बंदी घालण्यात आली होती, परंतु 2017मध्ये यामध्ये परत घटनादुरुस्ती करण्यात आली व हा खेळ परत सुरू करण्यात आला. प्रश्न तिसरा, सारस पक्षी हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी म्हणून घोषित केला आहे? पर्याय आहेत अ. उत्तर प्रदेश, ब. हरियाणा, क. राजस्थान, ड. महाराष्ट्र. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. उत्तर प्रदेश. सारस पक्षी हा उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपक्षी म्हणून 2013मध्ये घोषित करण्यात आला होता, कारण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सारस पक्ष्याची सर्वात जास्त संख्या आढळून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी तुम्हाला माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हरियाल नावाचा पक्षी आहे. हरियाल हा पक्षी एक कबुतराची जात आहे. हे कबूतर हिरव्या रंगाचे असते व त्याचे पाय हे पिवळ्या रंगाचे असतात. तर हे झालं आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी. तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा आहे. तर याच उत्तर प्रदेश या राज्याचा राज्यप्राणी दलदलीतील हरिण आहे. दलदलीतील हरिण हा उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश राज्याचा देखील राज्यप्राणी आहे. प्रश्न चौथा, भारतातील सर्वात मोठा कोळशाचा साठा कोठे आहे? पर्याय आहेत अ. झारखंड, ब. छत्तीसगड, क. ओडिशा, ड. मध्य प्रदेश. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. झारखंड. झारखंड या राज्यात भारताचा सर्वात मोठा कोळशाचा साठा आहे. झारखंडसोबतच भारतामध्ये ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोळसा आढळून येतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील काही ठिकाणी कोळशाचे साठे आढळून येतात. भारतामध्ये सर्वात जास्त बिटुमिनस नावाचा कोळसा आढळतो. या कोळशाचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. प्रश्न तिसरा, ड्रॅगन फ्रूट कोणत्या फळाच्या वर्गामध्ये येते? पर्याय आहेत अ. केळ, ब. द्राक्षे, क. कॅक्टस, ड. सफरचंद. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. कॅक्टस. या फळांच्या वर्गामध्ये ड्रॅगन फ्रूट येते. भारतामध्ये सर्वात जास्त ड्रॅगन फ्रूट हे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये पिकवले जाते. या ड्रॅगन फ्रूटचे 4 प्रकार पडतात: पांढरा, लाल, पिवळा व जांभळा. अशा प्रकारे हे ड्रॅगन फ्रूट उत्पादन केले जाते. प्रश्न 6वा, भारतात ग्रीन रिव्हॉल्यूशनचे जनक कोण आहेत? पर्याय आहेत अ. M.S. स्वामीनाथन, ब. नारायण मूर्ती, क. वर्गीस कुरियन, ड. अबुल कलाम. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. M.S. स्वामीनाथन हे भारतात ग्रीन रिव्हॉल्यूशनचे जनक आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, काहींना प्रश्न पडला असेल की ग्रीन रिव्हॉल्यूशन म्हणजे काय, तर घाबरू नका. ग्रीन रिव्हॉल्यूशन हे हरित क्रांतीचेच एक नाव आहे, परंतु काही वेळेस शब्दांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण केला जातो. भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. तर आपण काही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की जागतिक हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बोरलॉग हे आहेत. भारतामध्ये तांदूळ व गहू या पिकांमध्ये हरित क्रांती घडवून आणली होती. ही हरित क्रांती सक्सेसफुल झाल्यानंतर दुधाच्या बाबतीत श्वेत क्रांती घडवून आणली होती. या श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे होते. ते अमूल डेअरीचे संस्थापक होते व या डेअरीमार्फतच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दूध म्हणजेच श्वेत क्रांती घडवून आणली होती. प्रश्न 7वा, भारतात पहिली फास्टॅग प्रणाली कोणत्या महामार्गावर सुरू झाली? पर्याय आहे दिल्ली मुंबई, ब मुंबई पुणे, क चंदीगड अमृतसर, ड बेंगळुरू हैदराबाद. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ दिल्ली मुंबई. या ठिकाणी भारतात सर्वप्रथम फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, काहींना वाटत असेल की आता हे फास्टॅग म्हणजे काय, तर फास्टॅग म्हणजेच हे इलेक्ट्रॉनिकरित्या टोल गोळा करणे, त्याला फास्टॅग म्हटले जाते. दिल्ली व मुंबई या महामार्गावर सर्वप्रथम 4 नोव्हेंबर 2014 पासून ही फास्टॅग प्रणाली वापरण्यात आली होती. तर भारतात सर्वात पहिले टोल नाका हा मुंबई व पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आला होता. हे टोल नाके भारतातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. प्रश्न 8वा, भारतात कोणत्या ठिकाणी पहिले डायमंड माईन सापडली? पर्याय आहेत अ पन्ना, ब सिंगरौली, क कोलार, ड बेल्लारी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ पन्ना. या ठिकाणी भारतात सर्वप्रथम हिरे म्हणजे डायमंड माईन सापडले. डायमंड माईन यांना हिरेच्या खाणी असे म्हटले जाते. या हिरेच्या खाणी मध्य प्रदेश राज्यातील पन्ना येथे सर्वप्रथम आढळून आल्या होत्या. तसेच काही नदीखोऱ्यांमध्ये देखील भारतामध्ये हिरे आढळून येतात. प्रश्न 9वा, पंचशील करार कोणत्या देशासोबत करण्यात आला? पर्याय आहेत अ चीन, ब भूतान, क नेपाळ, ड श्रीलंका. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ चीन. भारत व चीन या 2 देशांमध्ये हा पंचशील करार करण्यात आला. 29 एप्रिल 1954 रोजी हा करार केला गेला. दोन्ही देशांमधील सीमा विवाद मिटविण्यासाठी या करारामध्ये 5 तत्त्वे आखण्यात आली. त्यामुळे याला पंचशील करार असे म्हटले गेले. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता राखणे तसेच एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे अशी काही महत्त्वाची तत्त्वे आकारण्यात आली. प्रश्न 10वा, केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? पर्याय आहेत अ राज्य सरकारच्या अखत्यारीतील क्षेत्र, ब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील क्षेत्र, क स्वतंत्र देश, ड स्वतंत्र प्रदेश. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आपण पाठांतर करताना किंवा दरवेळेस असे म्हणतो की भारतामध्ये 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, परंतु तुम्हाला केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय हे माहिती आहे का? तर ज्याप्रमाणे राज्यामध्ये जसे राज्य सरकारचे नियंत्रण असते, त्याप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे केंद्र सरकारचे नियंत्रण असते. त्यामुळे त्याला केंद्रशासित प्रदेश असे म्हटले जाते, कारण त्याच्या नावातच केंद्रशासित हे शब्द आहे. असे हे केंद्रशासित भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यांच्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. यापूर्वी 7 केंद्रशासित प्रदेश होते, परंतु 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर व लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे झाले व भारतामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश ओळखले जातात. प्रश्न 11वा, कोणत्या राज्याला भारताचे तांदळाचे कोठार म्हणतात? पर्याय आहेत अ पंजाब, ब तामिळनाडू, क आंध्र प्रदेश, ड ओडिशा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क आंध्र प्रदेश. या राज्याला भारताचे तांदळाचे कोठार असे म्हटले जाते, कारण सर्वात अगोदर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त तांदूळ पिकवला जात होता. आता सध्या वेगवेगळे म्हणजे राज्यांमध्ये जास्त प्रमाणात तांदूळ पिकवला जातो, जसे की छत्तीसगड, पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकवले जाते. परंतु सर्वात अगोदर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पिकवला जात होता, त्यामुळे त्या राज्याला भारताचे तांदळाचे कोठार अशी ओळख निर्माण झाली होती. प्रश्न 12वा, भारतात पहिल्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या? पर्याय आहेत अ 1947-48, ब 1949-50,
क 1951-52, ड 1953-54 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क 1951-52 साली भारतात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपले भारतीय संविधान लागू झाले. त्यानंतर ह्या निवडणुका 1951-52 साली घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये एकूण 14 राष्ट्रीय पक्षांनी सहभाग घेतला होता. या एकूण 14 राष्ट्रीय पक्षांमध्ये ही निवडणूक लढवण्यात आली होती. तर त्यानंतर पहिले लोकसभेचे अधिवेशन हे 13 मे 1952 रोजी घेण्यात आले होते. तर आपल्या भारतामध्ये पहिले लोकसभा निवडणुकीत मतदान करणारे श्याम सरन नेगी हे पहिले मतदार होते. प्रश्न 13वा, जडेजा घराण्याशी संबंधित शासक कोणत्या राज्याचे होते? पर्याय आहेत क महाराष्ट्र, ब राजस्थान, क गुजरात, ड मध्य प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क गुजरात या राज्याचे जडेजा घराण्याशी संबंधित शासक होते. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना वेगवेगळी घराणे पाहिली असतील, परंतु हे जडेजा घराणे ऐकले होते का? याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. तर हे जडेजा घराण्याची स्थापना जाम रावल जडेजा यांनी केली होती व हे घराणे गुजरातमध्ये तसेच सौराष्ट्र भागामध्ये यांनी राज्य केले होते. यांचे मूळ राजपूत वंशाचे घराणे होते. प्रश्न 14वा, भारतातील पहिली तेल विहीर कोठे खोदण्यात आली? पर्याय आहेत अ मुंबई हाय, ब कच्छचरण, क डिगबोई, ड नागापट्टिनम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क डिगबोई येथे भारतातील पहिली तेल विहीर खोदण्यात आली. डिगबोई हे आसाम राज्यातील एक शहर आहे. तेथे भारतातील सर्वात पहिली तेल विहीर खोदण्यात आली. ज्याप्रमाणे आपण ही महाराष्ट्रात पाण्याच्या विहिरी खोदतो, त्याप्रमाणे आसाम येथे डिगबोई येथे ही तेल विहीर खोदण्यात आली होती. ही तेलविहीर 1889 ते 90 या काळामध्ये खोदण्यात आली होती. तर भारतातील सर्वात मोठे तेलक्षेत्र हे मुंबई हाय हे आहे. या मुंबई हाय तेलक्षेत्राचा शोध 1974 मध्ये लागला होता. प्रश्न 15वा, पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे जंगल कोणते? पर्याय आहेत अ बोर्निया जंगल, ब तायगा जंगल, क ॲमेझॉन जंगल, ड कांगो जंगल आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क ॲमेझॉन जंगल. या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते. हे जंगल ॲमेझॉन जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन या नदीच्या किनाऱ्यावर आहे. ह्या जंगलामधून पृथ्वीवरील एकूण 20% ऑक्सिजन तयार केले जाते. त्यामुळे ह्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न 16वा, भारतातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर कोणता आहे? पर्याय आहेत अ कल्पक्कम, ब बाभा, क अप्सरा, ड कुदनकुलम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क अप्सरा. हे भारतातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे अणुभट्टी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुद्दाम काही वेगळे शब्द घेण्यात आलेत, कारण तुम्हाला परीक्षेचा अंदाज यावा की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच अणुभट्टी ही अप्सरा ऑगस्ट 1956 मध्ये बांधण्यात आली होती व याचे जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत. प्रश्न 17वा, कोणत्या राज्यात काजू उत्पादन सर्वाधिक आहे? पर्याय आहेत अ केरळ, ब महाराष्ट्र, क गोवा, ड ओडिशा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब महाराष्ट्र. या राज्यात सर्वात जास्त काजू उत्पादन केलं जातो. साधारणपणे महाराष्ट्रातील कोकण भागात काजू उत्पादित केला जातो. तर केरळमध्ये सर्वोत्तम दर्जाचा काजू उत्पादन केला जातो. प्रश्न 18वा, राष्ट्रीय एकात्मता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? पर्याय आहेत अ महात्मा गांधी, ब पंडित नेहरू, क सरदार पटेल, ड डॉक्टर प्रसाद आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क सरदार पटेल. म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून देखील ओळखले जात होते, कारण त्यांनी भारतामध्ये जी वेगवेगळी संस्थाने अस्तित्वात होती त्यांना एकत्र करून संघराज्य बनवण्याची मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून देखील ओळखले जाते व त्यांनी सर्व संघराज्य एकत्र केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस आपण भारतामध्ये साजरा करतो.
प्रश्न 19. स्वातंत्र्यपूर्व काळातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे संस्थापक कोण? पर्याय आहेत: अ. महात्मा गांधी, ब. पंडित जवाहरलाल नेहरू, क. सुभाषचंद्र बोस, ड. भगतसिंग. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक म्हणजेच ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना 1939 मध्ये कोलकाता येथे केली होती. सुभाषचंद्र बोस यांनी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व त्यानंतर ही स्वतःची ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हे पक्ष स्थापन केले. प्रश्न 20. रेड पांडा प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? पर्याय आहेत: अ. सिक्कीम, ब. अरुणाचल प्रदेश, क. पश्चिम बंगाल, ड. सर्व पर्याय योग्य. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. सर्व पर्याय योग्य. रेड पांडा हा सिक्कीम, अरुणाचल प्रदेश तसेच पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांमध्ये आढळून येतो. तर हा रेड पांडा हा सिक्कीमचा राज्यप्राणी म्हणून देखील ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.